नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहेनगरीत श्रीरामनवमीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय. फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश उजळून निघाले तर जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय. रामनवमीच्या शुभप्रसंगी पहाटे 5:30 वाजता रामलिंगावर विधिवत महाअभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 10 ते 11 वेळेत हरिभक्त परायण लखन कोकिळ महाराज यांचे प्रभावी व मार्गदर्शक प्रवचन झाले. पुढे सकाळी 11 वाजता हरिभक्त परायण न्यायाधीश मदन भालचंद्र गोसावी, विधी व न्याय सल्लागार महाराष्ट्र शासन यांनी सादर केलेले राज जन्मकाळाचे कीर्तन भक्तांच्या हृदयाला भिडणारे ठरले. ठीक दुपारी 12:33 प्रभू श्रीरामांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय. यावेळी उपस्थित भाविकांनी फुलांचा वर्षाव करत प्रभूंच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केलाय. संपूर्ण बहेनगरीसह आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचा लाभ घेतलाय. यावेळी बडवे परिवाराच्या वतीने सादर करण्यात आलेला श्रीरामाचा पाळणा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरलाय. या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झालेत. तसेच या पवित्र उत्सवानिमित्त माजी मुख्याध्यापक तुकाराम साळुंखे व भाजप प्रांत सदस्य प्रसाद पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. एकूणच श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम साधत बहेनगरीतील रामनवमी उत्सव अविस्मरणीय आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.